Good morning, guys. Get ready with me for day 7 at my messy. Don't avoid this mess. आणि आज मी खूप लेट उठलेली आहे कारण की ॲज यू नो D6 वॉज बिट हेक्टिक फॉर मी आणि मी काय कपडे पण चूज केलेले नाहीत की काय घालायचंय काय नाही. सो लेट्स डिसाइड दॅट ऑल्सो अँड लेट्स वेअर इट as fast as I can. But I'm not finding a good option over here. So might be मी तिथे वळेल and give me 5 seconds. I will be here back with you guys. Ta-da! Ready? हे खूप रॅन्डम आउटफिट होतं म्हणजे काही डिसाईड केलेलं होतं. रात्री एवढी झोप आली होती पण असं मन झालं होतं की अभ्यास करू बट आय कुडंट. ॲज यू नो माय स्लीप इज माय फर्स्ट प्रायोरिटी अँड आय कांट स्टे विदाउट इट. आणि आज मला नाही असं इच्छा होते की मी काय हेअरस्टाईल करू. आय जस्ट वॉन्ट टू जस्ट ओपन माय हेअर्स आणि मी क्लचर यूज करेल माझ्या केसांसाठी. दॅट्स इट. बिकॉज नाही आहे आज माझा मूडच नाही आहे यार. काय युनिव्हर्सिटी आहे यार, सुट्टी नाही दिली आम्हाला रक्षाबंधनला. व्हॉट्स द प्रॉब्लेम यू गाईज? सुट्टी द्या ना. आणि तुम्हाला खरं सांगू मला असं वाटायला लागलंय की मी माझ्या स्वतःच्या हाताने मोजच्या कुवेमध्ये गेलेली आहे. इट्स लाईक की हा ठीक आहे मास्टर्स डिग्री करणं पण ठीक आहे बट स्ट्रगलिंग एव्हरी डे इज लाईक. आणि तुम्ही म्हणत असाल की आत्ताचपासनं हे बिकॉज आय एम हँडलिंग बोथ द थिंग्स विथ माय मास्टर्स. इट्स नॉट इझी राईट बट स्टील आय एम स्ट्रगलिंग टू डू इट बेटर. आणि मी करत राहणार, मी हार नाही मानणार. एवढे माझ्यामध्ये गट्स आहेत हे मला माहिती आहे की मी मधनं काय असं सोडायचं बिडायचं विचार आहे असं प्रश्न येणार नाहीये. बट स्टील it's a government college, at least they must be giving their government holidays, so we will have that much of time to rest and also study. You're getting my point, guys? हेच आहे माझं सिम्पल हेअरस्टाईल आणि मी हीच हेअरस्टाईल आज करणार आहे. नॉट मोर दॅन दॅट बिकॉज माझ्यामध्ये आज कॅपॅसिटी नाही आहे टू डू एनिथिंग. आणि मला बघायचं मोकळे केस बेटरच वाटतात. मला माझ्या चेहऱ्याला असं चेहरा माझा सुजल्यामुळे मला थोडंसं वाटत असेल तुम्हाला की माईट बी मी थोडं जरा जास्त झोपून घेतलंय आज. करत झोपून घेतलंय. मॉइश्चरायझर इज डन. नाव माय टिकली की बारी. आणि माझा कान परत मला त्रास द्यायला लागलाय बिकॉज इट्स जस्ट सडो फाईन. कारण की त्याला लेक्चर्सची सवय नाही राहिली आणि एवढ्या बोर लेक्चर्सची तर नाहीच नाही. सो देअर यू गो.